नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। सध्या युवा प्रशिक्षणार्थ्यांमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये रुजू करण्यासंदर्भातचा शासनचा GR आणि एक वर्तमानपत्रामध्ये आलेली प्रेस नोट देखील या ठिकाणी सर्क्युलेट केली जात आहे। या बातमीमागील तथ्य काय आहे, तसेच शासनाचा GR नेमका काय सांगत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। राज्यातील शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे। या संदर्भातील विविध प्रकरणांचा सखोल अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यासाठी शासनाने उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। आता याबाबत सामान्य प्रशासनाकडून एक शासन निर्णय देखील पारित करण्यात आलेला आहे 10 फेब्रुवारी 2026 रोजी। हे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा स्वच्छता शासकीय कंत्राटी कृती समितीचे यश आहे, अशी माहिती जी आहे ते कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी दिलेली आहे। जे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जल जीवन मिशन स्वच्छता भारत मिशन योजनेत काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहेत की जिल्हा व तालुका स्तरावरील कर्मचारी यांनी दिनांक 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान जिल्हा स्तरावर काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्याचं हे यश आहे, अशी माहिती जी आहे ते या कृती समितीचे अध्यक्ष गायकवाड यांनी दिलेली आहे। आता शासनाचा GR नेमका काय सांगतो या संदर्भात आपण पाहूयात। अधिकृत GR काय सांगत आहे पहा। तात्पुरत्या अर्थात कंत्राटी स्वरूपात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याच्या प्रस्तावांबाबत अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनात सादर करायचा आहे आणि करिता एक अभ्यास गट गठीत करण्याबाबतचा हा सामान्य प्रशासन विभागाचा GR या ठिकाणी दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तत्पूर्वी आपल्याला सुप्रीम कोर्टाचा निर्णय जाणून घ्यावा लागणार आहे, जसे की कंत्राटी कर्मचारी यांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी करता येणार नाही। सार्वजनिक नोकऱ्या भारतीय संविधानातील कलम अनुच्छेद 14 व 16 नुसारच पारदर्शक व स्पर्धात्मक प्रक्रियेद्वारेच दिल्या जाणे आवश्यक आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल तुम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये पाहिलेला आहे, ऐकलेला आहे। आता यानुसार काय म्हणत आहे पहा। हा GR सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांना निर्देशित करण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे उपयुक्त आदेश पाहता सर्व पदावरील नियुक्त्या विहित मार्गाने माध्यमांमार्फत करण्याची दक्षता घ्यावी। अत्यंत तातडीची गरज तात्पुरत्या अस्थायी नियुक्त्या कराव्या लागल्या तर त्या विहित वेळेत संपुष्टात आणण्याची दक्षता घ्यावी। तसेच अशा कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमित सामावून घेण्याची मागणी केल्यास ती मान्य करता येणार नसल्याचे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात यावे। पहा, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या संदर्भात किंवा इतर जी काही कंत्राटी कर्मचारी आहेत जी परमनंट होण्याची मागणी करत आहेत त्यांच्या संदर्भात, तसेच या संदर्भात न्यायालयात प्रकरण दाखल झाल्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरील न्याय निर्णयांचा संदर्भ घेऊन युक्तिवाद करण्याच्या सूचना सरकारी वकिलांना देण्यात याव्यात, असंही या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे। आता असे असतानाही तात्पुरत्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत सेवा नियमित करण्याबाबतच्या प्रस्तावावर काही प्रशासकीय विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली आहे। म्हणून संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये याबाबत उद्भवलेली प्रकरणे कायदेशीर बाजू लक्षात घेऊन अशा प्रस्तावावर करावयाच्या जी काही कार्यवाही आहे संदर्भात अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याकरिता ही समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो शासनाकडे मागविण्यात आलेला आहे। ओके, तर या संदर्भात हा GR या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता समिती गठीत करण्यात आलेली आहे, त्यामध्ये कोण कोण असणार आहे पहा। माननीय मुख्य सचिव हे अध्यक्ष राहील, नंतर अपर मुख्य सचिव वित्त विभाग, अपर मुख्य सचिव सेवा सार्वजनिक प्रशासन विभाग सचिव सदस्य असतील हे, आणि प्रधान सचिव नियोजन विभागाचा असेल, नंतर प्रधान सचिव विधी व न्याय विभाग यांचे असणार आहेत हे सदस्य असतील, आणि एक अध्यक्ष, 4 सदस्य आणि एक अध्यक्ष असे मिळून 5 सदस्य समिती या ठिकाणी गठीत केली जाणार आहे आणि याचा अहवाल जो आहे तो शासनाकडे मागविण्यात आलेला आहे। ओके, तर हा एक महत्त्वपूर्ण GR या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांसंदर्भात
आलेला आहे. ठीक आहे, तर उक्त जी काही माहिती आहे ते शालेय शिक्षण विभाग असेल, क्रीडा विभाग असेल, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग असेल किंवा इतर संबंधित विभागाच्या सचिवांनी त्यांच्या विभागाशी संबंधित योजनेखालील तात्पुरत्या कंत्राटी नियुक्त्या नियमित करण्याबाबत उद्भवलेली प्रकरणे, वस्तुस्थिती, वित्तीय भार असेल, कायदेशीर बाबी असतील, सर्व बाबी जे आहे ते या ठिकाणी फाइंड आउट करून तो अहवाल जो आहे तो शासनाला या ठिकाणी सादर करायचा आहे. तर या संबंधित हा जो काही शासन निर्णय आहे तो पारित करण्यात आलेला आहे. यावर तुम्हाला काय वाटत आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासंदर्भातचा शासनाकडून GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर हे या GR मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने यावर तुमचं काय मत आहे तुम्ही नक्की कमेंट्स करून या ठिकाणी तुमचे मत नोंदवू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.